कशा आहात? आय होप मजेत असाल. आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुमचा आजचा दिवस खूप चांगला असा जाओ. तर तुम्ही बघू शकता मी काल रात्री तेल लावलेलं डोक्याला. खूप म्हटलं वॉश करायचं उद्या, पण मी नाही करणार वॉश, कारण की खूपच केस माझे एकदम थंडीमुळे ना असं तुटल्यासारखे झाले. त्याच्यामुळे मी आता 2 दिवस हे तेल ठेवणार आहे आणि मग उद्या वॉश करणार. म्हणजे काल रात्री आणि आज रात्री 2 दिवस झाले, तर मग उद्या वॉश करणार आहे. तर मग चंपू दिसायला लागले असो. तर माझं तुम्ही हे ब्लाऊज बघितलंच असेल व्हिडिओमध्ये, जे मी शिवलेलं आहे. कसं शिवलं ते ब्लॉगमध्ये म्हणजे मी शॉर्ट व्हिडिओ टाकते इंस्टाग्रामला. त्याला मी ते व्हिडिओ वगैरे काढले आणि काढून ठेवलं असंच. कसं वाटलं मला मी हे स्टिच केलेलं ब्लाऊज. हे मी लेस लावली वरनं अशी शो म्हणून. छान वाटत होतं घातल्यानंतर. पण मला ही कोलॅबरेशनसाठी साडी आलेली, तर मग मी ते आता मला वेळ भेटलं म्हणून ते आता मी बनवली. आणि मला कमेंट केले मायाच्या ड्रेसबद्दल पण. तिने घातलेला 6 डिसेंबरला माझ्यासोबतच होती, तुम्ही बघू शकता व्लॉगमध्ये जाऊन. तर त्या ड्रेसबद्दल पण कमेंट आलेली की छान शिवला म्हणून. तर थँक्यू सो मच. मला अजून ब्लॅकमध्ये शिवायचा आहे तसा, पण वेळ भेटत नाही आहे मला. जेव्हा मी शिवेल तेव्हा मी तुम्हाला त्याचं कटिंग आणि हे दोन्ही दाखवेल की मी कसा शिवला म्हणून. सो सम्राट गेलाय खाली खेळायला. तुम्ही म्हणत असाल किती शांत वाटतंय सकाळी सकाळी. तर त्याने आंघोळ केल्या तो खाली गेलाय खेळायला. थोड्या वेळामध्ये येईलच तो वरती. आपल्याला कामं पण आवरायचे. कामं काय आपले रोजचेच असतात, पण मी बसल्या विचार करत असते की मी आता युनिक काय शिवू, युनिक काय बनवू, काय करू. मी तुम्हाला जसं की मागे म्हटली की मला लेहेंगा शिवायचा आहे आणि शिकायचा आहे. तर मला फक्त खालचं स्कर्ट असतं ना ते जरा ट्राय करायचं आहे. सो एक दिवस मी ते ट्राय करणार आहे. तुम्हाला मागं बोललीच मी. बसल्या माझं काही ना काहीतरी डोक्यात असं चालू असतं की आता काय करू, कुठलं शिवू, काय करू काय नाही करू. तर तसं करत असलंच पाहिजे आणि माणसांनी. सो सम्राट गेलाय शाळेमध्ये. कामं आपले सगळे आवरून झालेत. पाणी आज लेट आलेलं, काय माहिती आमच्याकडे. मी मागं पण तुम्हाला बोलली पाण्याचं खूप हे झालं. जसं की आपण गावी राहतोय असं वाटतं इकडे, पाणी येत नाही. तर त्याच्यामुळे पाणी पण आज लेट आलेलं. तर जेवण पण बनवून झाले. आता जेवायचं आहे. सम्राटचे पप्पा येतील आता घरी जेवायला. त्याला स्कूलला सोडवायला गेलेले, थोडा उशीर झाला. कोणतरी भेटला असेल रस्त्यावरती, तर तिथंच बोलत बसले असतील. आणि फोन पण घरीच विसरून गेलेले, त्यांना माहितीच नाही फोन घरी म्हणून. असो, जेव्हा चेक करतील कोणाला कॉल वगैरे लावायचा आहे तेव्हा आठवण येईल फोनची. आता फोन नसले की त्यांना करमत नाही. आता घरी येतच असतील की फोन कुठे म्हणून. तर येत आहेत आता, बघू. आपण बसूया जेवायला. हे बघा आम्ही जेवायला आलो घरी. जस्ट जेवण झालं. आम्ही म्हणजे पतिदेव जेवायला आलेत. जेवण केलं, त्यांची प्लेट उचलून ठेवली माझी इकडे, आणि जेवल्या हातात बघा काय घेतले. बघितलं आणि काय बघितलं. जेवल्या कोणी मोबाईल हातात घेत असेल का? असे इथून उठले तर स्टूलवरनं डायरेक्ट इथं येऊन डायरेक्ट फोन घेतलाय. मग काय झालं? मग काय झालं म्हणजे मग काय झालं? दुसरे काम धंदे नसतात का? काय आहे ना, काय आता जायचं कामावर. हा, मग ह्यो हप्ता भरायचा, तो हप्ता भरायचा, असं भरायचं, तसं भरायचं, हे करायचं, ते करायचं. आणि मग टेन्शन बघा यांना. काल त्यांचे परम मित्र घरी आलेले, म्हणजे संतोष. तुम्हाला दाखवलेलंच मी. ते जेवायला येणार होते. माया आहे ना माझी बेस्ट फ्रेंड, तिचे हस्बंड. तर विषय असा चालू होता काल आमचा की लग्नाचा विषय चालू होता. ॲक्च्युली माझा दीर आहे ना, त्यांना मुलगी बघायला जायचं आहे आम्हाला आता. तर मुलगी बघायला जायचं आहे. तर असा विषय चालू होता की म्हणजे मायाला यांना दिले, म्हणजे यांच्या मित्रांना दिलेले, संतोष खाडे यांना, माझ्या बेस्ट फ्रेंडला दिलेले. म्हणजे माया आहे त्यांची बायको, जी माझी बेस्ट फ्रेंड आहे.
तर नशिबाच्या गोष्टी असतात. कसं असतं, आता लग्न करायच्या वेळेस आपण एवढी गावचे लोक खास करून जे गरीब असतात ते विचारत नाही जास्त. फक्त एवढं त्यांना हे होतं की मुंबईमध्ये घर आहे ना, बस झालं, दुसरं काय नको आपल्याला. मुंबईमध्ये घर आहे काय, मग घरामध्ये काय दगड पडून खायचे आपण, मुंबईमध्ये घर आहे म्हणून. तर बिचारी रिक्षावरती जाते, पण असो रिक्षावरती जाते त्याच्यामुळे आता लोक थोडंसं हे करतात. पण मला एक बोलायचंय, जर बाई गेली कुठलं काम केलं तर त्याच्यात कमी काय. आणि त्यांना पण प्राऊड होतं फील यांच्या मित्राला की माझी बायको अशी करते म्हणून. आणि आम्हाला पण चांगलं वाटतं ती रिक्षा कमवते. पण काही लोक अशा असतात की अरे ती रिक्षा चालवते, अरे ती बाई कामाला जाते, अरे ही तर हे काम करते, अरे ती तर ते काम करते काम करते ना, पैसे कमवून आणते. तुम्ही त्या लोकांना खाऊ घालता का? नाही घालत ना, आहे की नाही? आपल्याला खायला कोण देते का, तुम्ही सांगा मला आता. आपल्या घरचं आपल्यालाच बघायचंय. हे तुमचा हप्ता भरायला येतंय का कोणी? तेच तर बोललो ना, आपल्याला अरे आपलं येतं आपल्यालाच करणं आहे, कोण नाही आपल्याला हे करत. तुमचा हप्ता भरायला आपल्याला ज्याचं त्याला करणं. बरं मग आपल्याला जो साथ कोण देतं येऊन जाऊन, आपल्याला करणं काय? मग नवरा बायको आणि बायको नवरा मिळून, दोघांना मिळून तुम्हाला तुमचं जे काय कर्ज आहे तुमच्या घरावरती किंवा तुमच्या अंगावर जेवढं पण काय कर्ज ते तुम्हाला नवरा बायकोलाच फेडणार. समजा मिस्टर काही तकलीफमध्ये असेल तर आपल्याला तो पाऊल उचलावाच लागतो, म्हणजे कामं वगैरे करावंच लागतात. म्हणून मी तुम्हाला सांगतच असते की इंडिपेंडंट राहा. नेहमी सांगत असते की स्वतःच्या पायावर होईल असं काहीतरी करा. तर मग माझ्या मिस्टरांना आता कळलंच असेल की बाबा हातभार लागतोच, आहे ना? मग काय हातभार लागतो हे मान्य केलं की नाही? अरे मग ते तर एकट्याने काय होत नाही ना. हातभार तर प्रत्येकाला लागतोच रे, असं एकट्याच्या याच्यावर केलं तर कसं होईल? मग माझा हातभार लागायला लागले तर कसं वाटतंय तुम्हाला? अरे हो, मग मी काय बोललो, काय लग्न माणूस करतं, दोघं जण मिळून. लग्न संसार कोणाच्या ह्याच्याने होतो? एकट्याच्या ह्याच्याने होतो का? दोघांच्या ह्याच्याने. हा, मग मेहनत कोणाला करायची आहे? दोघांना करायची. सहज. पण मग मोस्ट ऑफ म्हणजे बऱ्याच घरामध्ये असं आहे की नवरे कामाला जातात, बायकोंना कामाला जाऊ देत नाहीत. आणि मी काय लहानपणापासून काम नाही करता आली किंवा लग्न झाल्यानंतर पण कामाला नाही लागली, फक्त 1-2 महिने मी काम केलेलं. पण मग आता रिसेंटली माझ्या मेहनतीचा जो पैसा येतो तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याच्याबद्दल तुम्हाला हातभार लागतो त्याच्याबद्दल काय वाटतं? हसू बघितलं किती गोड यायला लागली. त्याचं काय वाटतं तुम्हाला? त्याच्याबद्दल काय वाटतं? काय वाटायचं? पैसा आहे म्हणजे त्याला पण मेहनतच आहे ना, त्या पण गोष्टीला. व्हिडिओ बनवून काढणं, त्याला एडिट करणं. पण लोक तर म्हणतात नाचून पैसे कमवते म्हणून. लोकांचं काय, लोक नावं ठेवायलाच आहे रे. लोक नावं ठेवण्यासाठी. लोक घोडा चालू देत नाही, पायी चालू देत नाही. घोड्यावर चालू, लोक घोड्यावर पण बसून देत नाही आणि पायी पण चालून देत नाही, अशी गंमत आहे. मग तेच तर म्हंटल, लोक असं म्हणतात की नाचून पैसे. मला सांगा, नाचण्याने एवढे पैसे आले असते तर आपले किती बंगले राहिले असते? लोकांना काम काय मला सांग, ज्यांना कामधंदे नाही ते काही ना काही तर आता बोलणारच आहे, त्याच्यामुळे काही विशेष आहे का? जळवणूक, थोडक्यात जळवणूक असते जे आहेत ते. मी लोकांचं नाही म्हणत, लोकांचं म्हणजे बाहेरच्यांचं आपलंच असतात जे काही ओळखीचे पाळखीचे, त्यांना तर जळवणूक होतेच होते. पण त्यांना असं वाटतं की फुकटचा पैसा, फुकटचा म्हणजे प्रत्येक गोष्टीला मेहनत लागते. मेहनत केल्याशिवाय मी काय आता बोलले असते, एवढं नाचून पैसे कमवले असते तर आमचे 2-3 बंगले राहिले असते आतापर्यंत, आहे की नाही? आपण इथं राहिलो असतो का? त्याच्यामध्ये पण मेहनत आहे ना. व्हिडिओ बनवून तिला एडिट करणं, एडिट करून सगळं त्याच्यामध्ये कोणतं काय कसं सगळं कॅप्शन पासून सगळ्या गोष्टी मेन्शन कसं करायचं. हे लोकांना ती मेहनत नाही दिसत ना, त्यांना फक्त असं वाटतं मोबाईल घेतला आणि केलं वरतोंडाने चाललंय तर व्हिडिओ काढायला निघालेले, काढले व्हिडिओ. त्याच्या मागं पण किती हे असतं. मी व्हिडिओ काढते, माझ्या मागं 2 मुलं असतात, म्हणजे की तन्मय, विकास. तुम्ही जसं ब्लॉगमध्ये बघितलं असेल, व्हिडिओ काढताना आमची किती झंझटमारी होते. शिवाय आम्ही या घरामध्ये असं व्हिडिओ काढतो तर आम्हाला माहिती आहे आम्ही कसं काढतो. बाहेर मोस्ट ऑफ मी जास्त जात नाही, गेली बी तर असंच कधीतरी गेली तर जाते, आणि जेवढं मला बाहेर तर नाही आवडत. मग ठीक आहे की नाही? व्हिडिओ काढायचं सोपं वाटतं यांना, व्हिडिओ काढते जे पण काही घेतो ते मेहनतीनेच घेतो ना आपल्या. असो, मग आमच्या पतिदेवचा बर्थडे आता, बर्थडे कमिंग सून आहे.
काय पाहिजे गिफ्ट तुम्हाला? हा गिफ्ट काय पाहिजे? दुसरी बायको. एवढी हे या जन्मात शक्य नाही. मग तू काय विचारलं मला? मी बर्थडे गिफ्ट म्हंटल तुम्हाला. दुसरी बायको पाहिजे का तुम्हाला? हा पाहिजे का? ठीक आहे चालेल. चला माझ्या मिस्टरांची ही पण इच्छा पूर्ण करते. मी कमेंट करून सांगा नक्की यांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे का. मी यांना दुसरी बायको करून देते आणि मी डिवोर्स देते. चालेल ना तुम्हाला? नाही डिवोर्स काय गरज पडली? मग डिवोर्स असं थोडी आहे. मग एक घर में दो तलवारी कैसे रह सकते? नहीं रह सकते ना एक घर में दो तलवार. का नाही राहू शकत? नाही राहू शकत. का नाही राहू शकत. ऑप्शन? ऑप्शन म्हणजे मी सहन करणारच नाही. तर मी हे साम्राज्य उभं केलेलं आहे. जे हे एवढं दिसतंय ना तुम्हाला, हे सगळं मी उभं केलेलं आहे. मी म्हणून आले. एक फुटी कवडी नव्हती तुमच्याकडे, काहीच नव्हतं, काहीच नाही. जुने भांडेवरती आम्ही अक्षरशः संसार केलेला काहीच नव्हतं आमच्याकडे. हे सगळं काही जे घेतलेलं आहे ना, हे मी पैसे जमा करून, आणि हे मला पैसे पण किती द्यायचे, 50-100 रुपये माझ्या मम्मीकडे द्यायची ना. माझी मम्मी पप्पा मला पैसे द्यायचे. ते पैसे मी साचून यांना पैसे द्यायची. काही वस्तू घ्यायच्या असल्या की मला वस्तू घ्यायची, हे पैसे घ्या म्हणून. आणि यांना वाटतं की माझेच पैसे होते ना ते. बघा आता हे असं असतं. त्याच्यामुळे ही पण मुलीच्या जातीची चुकी असते की पैसे साचून आईवडिलांनी दिलेले आणि ते नवऱ्याला देणं. नवऱ्याला असं वाटतं मी दिलेले, काय मोठा खजिना देत होते जसं काय ते. इनमिन जाऊन 50 रुपये द्यायचे. आणि आता तर रिसेंटली किती 4 वर्ष झाले, 4 ते 3 वर्ष मला 1 रुपया पण भेटत नाही त्यांच्याकडनं. माझे पप्पा ऑफ झाले. पप्पांच्या रिक्षाचे पैसे मला आत्ता भेटायला लागलेत. गाडीची शिप येते तेवढीच, ती पण लागली त्यांना तर मी देऊन टाकते. मी माझ्याजवळ जास्त ठेवत नाही. है ना? मान्य आहे का नाही तुम्हाला ही गोष्ट? हा मग अरे मग काय मग बोल बोल बोल. मग काय, खरं तुम्हाला बर्थडे गिफ्ट ते पाहिजे ना, दिलं. चला मग एक काम कर, हम्म. बर्थडे गिफ्ट काय काय देशील? पण तुम्ही तर म्हंटले दुसरं लग्न करायचं. दुसरं काय ऑप्शन आहे आपल्याकडे? बघा काय. जाऊ दे, 1.5 ते 2 तोळ्याचं एक ब्रेसलेट बनवून दे. काय? अरे मग 1.5 ते 2 तोळ्याचं. 1.5 ते 2 तोळ ब्रेसलेट? हा. कुठलं, हाताचं? हा, ब्रेसलेट काय गळ्यात घालता का? मला काय माहिती ब्रेसलेट. मी कुठं ब्रेसलेट? अच्छा, ते हातातलं ब्रेसलेट कोणतं ते चैनी सारखं असतं. 1.5 ते 2 तोळ एवढा पैसा आहे माझ्याकडे? बघा मला कोणी विकत घेते ते 1.5 ते 2 तोळ्या. माझ्याकडे ऑप्शन आहे ना. काय? तू काय कर, तू देतो ना, माझ्याकडे आहे. काय ऑप्शन? तू काय कर, मी तुला एक हे काढून देतो. काय? 2-2.5 लाखाचं लोन करून देतो. हम्म. त्याचं तू ब्रेसलेट बनव आणि तू EMI भरत राह त्याचे. किती छान आहे. ऑलरेडी एवढे हप्ते टांगावरती. लोकांना असं वाटतं की आम्ही लय खुशीमध्ये राहतो आणि मला म्हणतायत 1.5 ते 2 लाखाचं मला ब्रेसलेट बनव आणि हे कर. बघितलं आता, गिफ्ट असतं. मग नीट इज्जतीत तर मागावं. एवढं जीव घेस तर असं एवढं गिफ्ट कोण आता मागतं? तूच बोलली ना, मग नॉर्मल मागायचं. एवढा पैसा नाही नॉर्मल. मला. तुला कुठं एक सोबत द्यायचे त्यांना? मी काय त्या स्टेजवरती उभे राहून डान्स नाही करत ते हिरोईन लोकांचं सारखी. मी तुला कुठं बोललो? अरे थेंब थेंब तळे साचे. तुला काय महिन्याला पण ते देत नाहीत ना असे पटकन लगेच. त्यांना पूर्ण पैसा लागतो कोणाला? तिकडं तिकडं सोनाराला. मी सांगतो ना तुला. अरे मी तुला देतो ना, तू टेन्शन नको घेऊ. पण हे जर तुम्ही घराला लोन काढलं तर ब्रेसलेट साठी, है की नाही दिमाग? हे जर 2-2.5 लाख रुपये आपण घराला लोन काढलं तर आपलं छोटं मोठं 2-2.5 लाखात रूम नाहीत ना. पण मग आपण हाफ ते बोलतो ना, एक पावती दिल्यासारखं ते तरी होतं ना. काय पैसे की बाबा 2.5 लाख रुपये. आपल्या जीवाला हे वाटतं की आपल्याकडे 2.5 लाख रुपये आहेत, आपल्याकडे एक फुटी कवडी नाही आणि लोन काढून म्हणे काय तर सोनं घ्यायचं. हे तुम्हाला योग्य वाटतं का? तुम्ही सांगा मला. तू मला काय बोलली ते सांग. का तुम्हाला गिफ्ट काय देऊ? तू माझ्या मग तुम्ही नॉर्मल मागा ना प्रेमाने की आम्रपाली मला छोटं मोठं असं दे, तसं दे, शर्ट दे, पॅन्ट दे, किंवा दुसरं कपडे खूप आहे माझ्या. चांदीचं म्हणा. मग चांदी मी कधी बघितलं का मला घालताना काही? मग दुसरं काहीतरी म्हणा. सोनं डायरेक्ट. यांचं काय माहिती, सोनावरती सगळं अडकलेलं असतं. कपडे वगैरे आहे माझ्याकडे. मग काय पाहिजे दुसरं? आता बघ, पहिलं सांगितलं ते पण नाही, सेकंड सांगितलं ते पण नाही. मग सोन्याचं आणि पहिलं करते म्हटलं ना मी लग्न. मी करून देते तुम्हाला लग्न. आता त्याच्यासाठी तुला विचार कर किती हे करावं लागेल. मला काय नाही करावं लागणार. मी डिवोर्स पेपरवर साईन देऊन टाकते. मग शोधणार कोण?
तुम्ही शोधा की तुम्हाला शोधू? कुठंही शोधा, मी तुम्हाला अरे मंजुरी ज्यांचे देते. लग्न नाही झाले त्यांना भेटाना, आणि तू मला लग्न झाले, माझं लग्न झालेलं असं मग ब्लॉग मध्ये बोलू का? एखादी मुलगी असेल तर सांगा, बायोडेटा पाठवा, माझ्या मिस्टरांना लग्न करायचंय. मग त्याच्यापेक्षा सचिन साठी बोल. सचिन साठी तर आता आम्ही बघायला जाणारच आहे, तुम्हाला मी तो ब्लॉग टाकेलच. आता आम्ही गावी जाणार आहे पुढच्या महिन्यामध्ये, आणि भीमा कोरेगावला यायला मला नाही जमणार, कारण की मला नाही वाटत जमेल, कारण की इकडे पण कार्यक्रम आहे थोडासा, त्याच्यामुळे. सो मी गावी जाईन तेव्हा मी ब्लॉग टाकेलच. आम्ही परत पुन्हा गावी जाणार आहे, बेस्ट फ्रेंडच्या गावाला जाणार आहे, आम्ही मायाच्या गावाला जाणार आहे. ती घेऊन चालली आहे, कारण की तिच्या बहिणीच्या लग्नात आमची एवढी खातिरदारी नाही झाली असं तिचं म्हणणं आहे. तर तिच्या मम्मीने पप्पानी फोन केलेला की या म्हणून सगळे म्हणून. तो बघू आता काय कसा विषय तो. बरं, तुम्हाला बर्थडेचं गिफ्ट तेच देते मम्मी. ओके, चालेल ना? काय ठेवत तर नाही तुम्ही, करून करून सगळं हे करून टाकतात. म्हणे बर्थडे हे देन ते दे, बर्थडे गिफ्ट. चला अजून एक ऑप्शन देतो तुला मी. बोला. माझ्या बर्थडेच्या टायमाला एखादा फार्म हाऊस बुक कर, चांगलं जेवण वगैरे, तिथं जाऊन जेवण बनव. मी बनवू? हा, फार्म हाऊस बुक करून? हा. फार्म हाऊस बुक करायचं आणि जेवण बनवायला मी जायचं. मग त्यापेक्षा मी घरीच देते ना जेवण सगळ्यांना. पण फार्म हाऊस वर आता इथं आपल्या इथं फार्म हाऊस वर शेगडी आणा, नाही सगळं रेडी राहतं तिथे. काहीच नसतं फार्म हाऊस, असतं. काहीच अरे नसतं, बाबा. फक्त रूम्स असतात, नाही. काही नसतं. ते त्यांचं हॉटेल असतं, ते जेवण बनवून देतात. नाहीतर फार्म हाऊसला आपल्याला घेऊन जावं लागतं. हा, मग आपण गॅस सिलेंडर नाही ठेवत ते तिकडं, समजलं? मी काय बोलतोय, तुला सगळं तिथं हे करून देणार. बोल, बनवणार नाही, आता काय बोल, आता नाही होतच नाही. तर ती गोष्ट पॉसिबलच नाही, तिथं होतच नाही सिलेंडर आणि गॅस. आपण फार्म हाऊसला जातो 1-2 रात्रीसाठी, तर आपल्याकडचं जेवण असं ते पण आपण पार्सल नेतो. मग तुम्ही सांगा सिलेंडर गॅस ह्या त्या गोष्टी कसं न्यायचं सांगा तुम्ही, आता कसं मॅनेज करू? आता काय सांगू तुला, पहिलं नाही मान्य, दुसरं नाही, तिसरं नाही, आता काय सांगू परत. आता चौथं सांगू. एक काम कर, मला बर्थडेच्या दिवशी ना ब्लेझर पुरा सेट आणि शूज वगैरे घेऊन बस. ब्लेझर? लग्नाला जायचंय तुम्हाला कोणाच्या? अरे लग्नाचं काय, तुला काय, अरे इच्छा आहे माझी. बर्थडेच्या दिवशी कोण ब्लेझर घालतं यार? मी. बर्थडेच्या दिवशी? हो. ठीक आहे, चला बर्थडेच्या दिवशी घेऊन द्यायचं आहे ना. हा, पण फार्म हाऊसला जायला मग काय असं बर्थडे. फार्म हाऊसला काय तुम्ही इथं राहणार आहे का? कुठं जाणार आहे मी? तिकडे जायचंय. कुठं? गावाला. तुम्ही इथं थोडी राहणार आहे बर्थडेला. नाही, मी बर्थडेच्या दिवशी परत इकडे येईन ना. परत येणार का? हा. तो बर्थडे कमिंग सून है, पति देव का बताएंगे हम तुमको बताएंगे कब बर्थडे है, तब तक हम सरप्राइज प्लान करते. क्या मालूम अभी उस टाइम अगर गाव पे रहेंगे तो कैसा सेलिब्रेट होता, कारण की गावाला तुम्हाला माहिती कसं वातावरण असतं, तिकडे काय लवकर भेटत नाही, त्याच्यामुळे आहे ना. गावाला? कुठल्या गावाला? जालना. जालन्याला जाणार आहे, जालन्याला. चला तर मग अशाच प्रकारे यांचं बर्थडेचं मी पहिलं जे गिफ्ट आहे ते मी रेडी ठेवणार आहे. म्हणजे लग्न करायचं, यांना दुसरं लग्न करायचंय. ब्लेझर बघती ना? नाही, तुम्ही बोलले ना लग्न कर, लग्न कर, लग्न करायचंय मला दुसरं असं. मग ठीक आहे. ब्लेझर वगैरे कॅन्सल. ब्लेझर पण मग लग्न होणार तर ब्लेझर भेटणार ना बाई. तेच बोललो. ब्लेझर भेटणार, लग्न होणार तर ब्लेझर भेटणार. चालेल ना. चला मग गिफ्ट फिक्स झालेलं आहे, ते गिफ्ट देतो आता तुम्हाला सरप्राईज. मी काय बोलतो, गोल्ड कसं वाटलं तुला, ब्रेसलेट वगैरे? पैसे नाहीत माझ्याकडे, गोल्ड कसं वाटलं? अरे जुदाई पिक्चर मध्ये तिने किती लाख दिल ते विचार कर. 3 लाख दिलते तर तिला पैसे पाहिजे होते, तिला तिचा नवरा पाहिजे होता. मला लोकांचे पैसे बी नको, मला पैसा नवरा बी नको. आपल्या आयुष्यामध्ये आपण एकटेच खुश आहे. तुम्हाला करायचंय लग्न करा, 1756 करा, मला काय करायचंय? 1756. हा, 1756 करा. चला मग अशाच प्रकारे आपण ब्लॉगला एंडिंग करूयात. हा, शिक्षा भेटली. धनका जोरण लागले. असं मनामध्ये कुचकापणा असला की असं असतं, बघितलं तुम्हाला? लागलं की कुचकापणा लागलं का नाही बाई? लागलं. चला तर मग आता नेक्स्ट ब्लॉग मला लागलं म्हणून तू खुश झाली का?
मग तुम्ही बोलले तसे, दुसऱ्याचं मन दुखवलं तर तसंच होणार ना, कोण खास करून घरच्या लक्ष्मीचं. कधी तुझं मन दुखलं? आता कधी? दुसरं लग्न करायचं म्हटले, शिक्षा दिली तुम्हाला. कर्म इथंच फेडायचे. हो. आणि कर्म. अजून चला तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत आपण बाय बाय. 8 मिनिटं